काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत। जनसुरक्षा विधेयकावरनं मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। विधेयक वाचल्यानंतर विरोध करणार नाही, विरोधकांना सल्ला। देवाभाऊंकडे सर्व काहीतरी पक्ष फोडत सुटले। नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब। दत्ता भरणेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण। राज्याच्या इतर खर्चावर ताण येत असल्याचं म्हणत भुजबळांकडून समर्थन, तर विरोधकांची टीका। लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब। इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान। दोन्ही ठाकरेंची युती होणं गरजेचं। सामनाच्या रोखटोकमधून युतीवर भाष्य, तर सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील म्हणत लगावला टोला। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर शाईफेक। आपल्या हत्येचा प्रयत्न गायकवाडांचा आरोप, तर दीपक काटेसह 7 जणांवर गुन्हा दाखल। राज्यात नवे 328 मद्य विक्री परवाने दिले जाणार। नवे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार। परवाने भाड्याने देण्याचीही कंपन्यांना मुभा असणार। आणि प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा सक्तीसाठी कोर्टात धाव घेणार वकील गुणरत्न सदावर्ते। त्रिभाषा सूत्राचा रद्द केलेला GR पुन्हा लागू करण्याची सदावर्तेंची मागणी।